आता भारत स्वतंत्रित झाला होता, पण भारतीयांची अस्मिता मात्र अजून लढत होती. भाषेच्या, संस्कृतीच्या आणि हक्काच्या लढाईतून जन्म झाला आपल्या महाराष्ट्राचा. 1947 नंतर भारत स्वतंत्रित झाला, पण राज्यांची वाटणी भाषेवरून नव्हे तर ब्रिटिशांच्या डिव्हिजनवरून करण्यात आली. यामुळे अनेक ठिकाणी भाषिक असंतोष वाढला. कर्नाटक, आंध्र प्रदेश, पंजाब आणि विशेषतः आपल्या महाराष्ट्रामध्ये 56 साली स्टेट रिकॉग्नायझेशन ऍक्ट आला, पण त्यातही महाराष्ट्राचा समावेश गुजरातसह बॉम्बे स्टेट मध्ये करण्यात आला. आता 1956 ते 1960 या कालावधीत संपूर्ण महाराष्ट्रभर आंदोलन उफाळून आलं. मुंबई मराठी माणसांचीच राहिली पाहिजे हा मुद्दा फार महत्वाचा होता. 21 नोव्हेंबर 1955 रोजी मुंबईत पोलीस गोळीबार झाला. 15 पेक्षा जास्त कार्यकर्ते मृत्युमुखी पडले. एकूण 105 हुतात्म्यांनी आपल्या रक्तानं या महाराष्ट्राची रचना घडविली. त्यांच्या स्मरणार्थ हुतात्मा स्मारक आजही मुंबईत उभं आहे. अखेर केंद्र सरकारनं निर्णय घेतला. 1 मे 1960 रोजी महाराष्ट्र आणि गुजरात ही 2 स्वतंत्र राज्य निर्माण करण्यात आली. पहिले मुख्यमंत्री बनले यशवंतराव चव्हाण आणि पहिले राज्यपाल श्री प्रकाश. मुंबई ही महाराष्ट्राची राजधानी म्हणून घोषित झाली. हा सर्वात मोठा विजय होता. महाराष्ट्र केवळ आर्थिक राज्य नाही, तर तो सामाजिक क्रांतीचा जन्मदाता आहे. समाज सुधारणेपासून विज्ञानवाद, सिनेमापासून तर ते साहित्य आणि कष्टकऱ्यांपासून तर ते उद्योजकांपर्यंत महाराष्ट्राने देशाला एक नवी दिशा दिली आहे. म्हणूनच महाराष्ट्र दिन म्हणजे 1 मेला फडकणारा एक झेंडा नव्हे, ती जाणीव आहे आपल्या ओळखीची, अस्मितेची आणि बलिदानाची. आज आपण आपल्या मातीतल्या माणसांना, भाषेला, संस्कृतीला आणि त्या 105 हुतात्म्यांना मनापासून नमन करूया. जय महाराष्ट्र, जय हुतात्मा.